राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य संघटक किशन जाधव व यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील असंख्य समाज बांधव राष्ट्रीय बंजारा परिषदेत पदार्पण करीत आहेत। या निमित्ताने यवतमाळ जिल्हाध्यक्ष गोर बाळूभाऊ राठोड यांच्या सूचनेनुसार नेर तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अंबादास जाधव व नेर तालुका अध्यक्ष सुदाम भाऊ राठोड यांनी शासकीय विश्रामगृह नेर येथे असंख्य कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास भाऊ राठोड व महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रावण भाऊ पवार, उपाध्यक्ष श्याम राठोड, राज्य संघटक किशन जाधव, निलेश भाऊ राठोड, विदर्भ संघटक यांच्यासह वरिष्ठ मंडळी आले होते। या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की यवतमाळ वाशिम लोकसभेचे बंजारा उमेदवारच खासदार बनवायचे आहे व याकरिता धर्मनेता किशन भाऊ राठोड यांच्या धर्मपत्नी सौ अलंकृतताई राठोड यांनाच यावेळी खासदार बनवायचे व याकरिता त्यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले। तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्षांचे कौतुक केले व किसन जाधव व गोर बाळूभाऊ राठोड यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून त्यांनी संबोधले। आगामी लोकसभा निवडणूक 2024 पाहता ही सभा इतकी खास का यांचा अंदाज आता तुम्हाला येऊ शकतो। बंजारा समाज राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे। या समाजाची महाराष्ट्रातील राजकीय शक्ती म्हणून नेहमीच गणना होते आणि याच समाजातून राज्याचे 2 मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोघेही नात्यात काका पुतणे होते। या बैठकीला राष्ट्रीय बंजारा परिषदेचे असंख्य पदाधिकारी व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट नेर।